गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आंदोलन। नमस्कार, जनतेचा आवाज न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। पाहूया बातमी विस्ताराने। भाजपमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते। पडळकर यांच्या वादग्रस्त वक्तव्याने पडसाद आता राज्यभरात उमटताना दिसत आहेत। नांदेडमध्ये देखील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट पडळकर यांच्या विरोधात आक्रमण झाला आहे। नांदेड शहरातील महात्मा फुले चौकात राष्ट्रवादी शरद पवार गटाने पडळकरांविरोधात तीव्र आंदोलन केले। कुत्र्याच्या गळ्यात पडळकर यांचे फोटो लटकवून आमदार गोपीचंद पडळकर यांचा निषेध करण्यात आला। पडळकर यांचे फोटो देखील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जाळले। पडळकर यांच्या फोटोला देखील कार्यकर्त्यांनी जोडे मारले। या आंदोलनात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। जनतेचा आवाज 24/7 न्यूज नांदेड, संपादक प्रदीप मगरे। आणि हे गाढव उलट्या डोक्याचे आहेत, त्याला किती वेळ धुवा ते उकड्यावर जाऊन लोळल्याशिवाय राहत नाही। अशा प्रकारचे वक्तव्य करणारे मूर्ख माणसं, आळीव कुत्रे ज्यांनी मंगळचोरी केलेले आहेत, असे लोक आपल्या या महाराष्ट्रामध्ये पैदास महाराष्ट्राची संस्कृती बघण्याचं काम या ठिकाणी करत आहेत। यांना वेळी जरावर घातला नाही तर हे निश्चितप्रमाणे महाराष्ट्राचा नाश केल्याशिवाय राहणार नाही। म्हणून यांना वेळी त्या ठिकाणी गाढवाची उपमा देऊन महाराष्ट्राचे गाढव म्हणून महाराष्ट्रामध्ये त्या महाराष्ट्रानं त्याला ठरवावं आणि त्या माध्यमातून याची हकालपट्टी या आमदार पदावरही करावी आणि महाराष्ट्राची संस्कृती जोपासण्यासाठी जयंत पाटलासारख्या माणसानं त्यांच्या वडिलांना जेवढं जीवनभर काम केलेलं आहे, त्या जीवनभर कामाला कुठेतरी डाग लावण्याचं काम हा पाळीव कुत्रा करत आहे। कुत्रा स्वतःच मंगळसूत्र असून त्या ठिकाणी महाराष्ट्राची चांगल्या माणसाची पत घालवण्याचं काम आमच्या पक्षाच्या लोकांना तर त्याला ठरवून दिल्यासारखं काम त्या ठिकाणी करत आहे। म्हणून याचा निषेध करणं जेवढं कमी आहे तेवढा त्या ठिकाणी निषेध करणं आवश्यक आहे। आमच्या आज या कार्यकर्त्यांनी, युवकांनी, जिल्हा आणि ग्रामीणच्या युवकांनी, शहरच्या युवकांनी हा कार्यक्रम आखला। खरोखरच याचा निषेध आपण सर्व स्तरातून केला पाहिजे आणि त्या माध्यमातून आपण सगळेजण एकत्र राहून याला महाराष्ट्रात भुईसपाट केल्याशिवाय राहणार नाही। राष्ट्रवादी काँग्रेस अशा प्रकारची भूमिका आमची पुढच्या भागामध्ये राहील आणि जिथे दिसाल जोड्यानं मारण्याचं काम त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी निश्चित प्रमाणात करू आणि याला पळून लावल्याशी राहणार नाही, अशी आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका। मी त्यांचा निषेध करतो। मंगळसूत्र चोर गोपीनाथ पडळकर यांनी आमचे नेते माजी प्रदेश अध्यक्ष माननीय जयंत पाटील साहेब व त्यांच्या कुटुंबियाबद्दल जे काही अभद्र वक्तव्य केलं आहे, तर सर्वप्रथम शरदचंद्र पवार पक्षातर्फे आम्ही जाहीर निषेध करतो। आज या ठिकाणी विशेषतः युवकांनी, या ग्रामीण आणि शहर युवकांनी आज या ठिकाणी गोपीचंद पडळकरच्या निषेधात जे जोडे मारो आंदोलन जे ठेवलं आहे त्याच्यासाठी आमची उपस्थिती आहे। मला वाटतं की महाराष्ट्राच्या संस्कृतीला असे अभद्र वक्तव्य शोभणारे नाही। यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करून त्यांच्या सगळ्या पालतू कुत्र्यांना आवर घालावे एवढं तर यांना हरामखोरांना आमचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेब आणि त्याचे नेत्यांचा अपमान केलेला आहे। त्यासाठी हे सगळं महाराष्ट्रामध्ये सगळे 95च्या वरी लोक नाराज झालेले आहेत। ते त्याचे BJPचे लोक असतील जे मादरचोद आहेत त्यांना लावून दिलेले आहे। ते फडणवीसची हिंमत नाही आमच्या नेत्याबद्दल बोलायची, तर असे फालतू कुत्रे लावून आणि 2-4 माणसं ते कुत्रे आहे। सगळ्याला माहीत आहे महाराष्ट्र लोक संस्कृती खराब करायचं काम करत आहे आणि महाराष्ट्रामध्ये दंगल घडवण्याचं काम हे लोक करत आहे। 2014 पासून आमचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेबाबद्दल जे म्हणला त्याला आमचे लोक त्या माल्यावर बरोबर सबक शिकल्याशिवाय राहणार नाही। आणि आज जे शेतकऱ्याची जे हालत आहे देशामध्ये बघा, महाराष्ट्रामध्ये बघा, ते न्याय देऊ शकत नाही। मुख्यमंत्री शेतकऱ्याला पैसे देऊ शकत नाही। या सगळे पूरग्रस्तामध्ये जे शेतकऱ्याचे केळीचे बाग असू द्या, सोयाबीन असू द्या, जे बी मूग असू द्या, ऊस असू द्या, सगळा खराब होऊन चालला।
यांना या शेतकऱ्याच्या सगळ्याची आमची मागणी होती 50,000 रुपये हेक्टरना पैसे द्या, याला तरतूद होणार गेली. ते लाडकी बहीण योजनाची घोषणा मोठी करून टाकली, मात्र त्यालाही पैसे देण्यात गेले, कुणाला पैसे देण्यात गेले. हे गव्हर्नमेंट बिलकुल फेल झालेलं आहे आणि सगळे गुजरातला यांना सगळे जे तर कंपन्या गुजरातला नेलेले आहे. हे निवड जे तर हे गव्हर्नमेंट फेल झालेली आहे. त्यासाठी ते काहीतरी लावून द्यायचा आणि काहीतरी दुसरा वेगळा करायचा. ते जोडे कायचे धंदे त्यांना जे केलेले आहे त्याला आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून बरोबर तसंच उत्तर देण्यात येईल आणि जोडे मारण्यात येईल त्याला. जय हिंद.